Good morning students. Today start the chapter number 5 basic programming. Computer were invented to solve problems more accurately and much faster than we humans can do. What type of problem can a computer solve? The following it is very short list of example that you are familiar with. बघा कम्प्युटर जे आहे तर आपण कम्प्युटरवरती काही छोटे छोटे प्रॉब्लेम असतील ते ॲक्युरेटली सॉल्व करतो आणि ते पटकन केले जातात. जेवढं की आपण कॅल्क्युलेशन करू याला वेळ लागतो, त्याच्यामुळे कम्प्युटरवरती लवकर होतात. तर त्याच्यासाठी आपल्याला कसे पटकन सॉल्व करता येतील त्याच्यासाठी काही शॉर्ट लिस्ट दिलेले आहेत. तर बघा फर्स्ट आहे फाइंडिंग द लार्जेस्ट नंबर फ्रॉम अ गिव्हन सेट ऑफ नंबर्स. तर आपल्याला लार्जेस्ट नंबर फाइंड करायचा असेल, एक सेट दिलेला आहे त्याच्यामधला लार्जेस्ट नंबर फाइंड करायचा आहे, तो आपण पटकन याच्यामधून करू शकतो. नेक्स्ट आहे अरेंजिंग द गिव्हन सेट ऑफ रॅशनल नंबर्स इन असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर. बघा काही आपल्याला अरेंज करायचे आहे रॅशनल नंबर असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरने, ते पण याच्यामुळे पटकन होतात. नेक्स्ट आहे फाइंडिंग ऑल द प्राईम नंबर्स लेस दॅन 100. आपल्याला प्राईम नंबर 100 जे आहे ते त्याच्यापेक्षा कमी जे प्राईम नंबर असतील ते फाइंड करायचे असतील तर ते पण आपण या प्रोग्रॅमिंगमध्ये करू शकतो. नेक्स्ट इज फाइंडिंग द लिस्ट इंटिजर विच इज अ मल्टिपल ऑफ गिव्हन इंटिजर. बघा इथं आपल्याला काही मल्टिपल इंटिजर नंबर्स असतील तर त्याची लिस्ट फाइंड करायची असेल तर ते पण आपण याच्या थ्रू करू शकतो. नेक्स्ट आहे फाइंडिंग द ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर ऑफ गिव्हन इंटिजर्स. तर काही इंटिजर्स नंबर दिलेले असतील त्याच्यामधून ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर काढायचा असेल तो पण आपण या प्रोग्रॅमिंग थ्रू काढू शकतो. नेक्स्ट आहे कॅल्क्युलेटिंग द ॲग्रिगेटेड पर्सेंटेज ऑफ मार्क्स फॉर ईच स्टुडंट ऑफ अ क्लास गिवन हिज हर मार्क्स फॉर ईच सब्जेक्ट इन ऑल द एक्झामिनेशन इन द करंट अँड अकॅडमिक इयर. तर बघा आता आपले जे पर्सेंटेज आहे तर स्टुडंटचे पर्सेंटेज, त्याचा क्लास, सब्जेक्ट हे जर का काढायचं असेल तर हे पण आपण चालू वर्षाचं काढायचं आहे तर आपण काढू शकतो. These are called computational problems. That is, those which you can solve with paper and pencil in a finite number of steps. A computer will do them more accurately and much faster. तर बघा हे जे प्रोग्रामचे आपल्याला दिलेले आहेत शॉर्ट लिस्ट, तर याच्यामधून आपल्याला पेपर आणि पेन्सिल घेऊन बसायची गरज पडत नाही. त्याच्यामुळे आपण ॲक्युरेटली प्रॉब्लेम सॉल्व करतो आणि आपले पटकन सॉल्व केले जातात. ओके. On the other hand, the answer to a question like will it rain tonight can only be a guesswork. A meteorologist with the knowledge of existing humanity, cloud formations, temperature, wind directions, etc., and vast expression makes an intelligent guesses. He may use a computer to analyze that above data. बघा आपल्याला याच्या थ्रू काय करता येतं आणखी तो ह्युमिडिटीचं, परत क्लाउड फॉर्मेशन जो असेल, टेम्परेचर असेल किंवा वाइंडचं डायरेक्शन असेल, तर हे सगळं आपल्याला करता येतं प्रोग्रॅमिंग थ्रू. रिकॉल दॅट द अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट विदिन द CPU कॅन ओनली डू बेसिक अरिथमेटिक ऑपरेशन प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन अँड लॉजिकल ऑपरेशन कॉम्प्रेक्शन डबल कोलन equal greater and less than or greater than. Therefore a computer must be instructed on how to arrive at the solution for each of the above problem, just as your teacher through you each method step by step. But the computer does not have its own intelligence, so the set of instruction it needs must be precise and to the last detail. For instance, will not display the result of the calculation from the memory unless you instruct it to do so. बघा इथं आपण याच्यामध्ये काही अरिथमेटिक ऑपरेशन असतील किंवा लॉजिकल युनिट असतील तर हे पण आपण याच्यामध्ये यूज करतो. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला जे कॅल्क्युलेशन्स वगैरे असेल तर हे पटकन होतं आणि आपल्याला टीचर जे आहे तर ते स्टेप बाय स्टेप शिकवतात. तर आपल्याला कम्प्युटरमध्ये स्टेप बाय स्टेप नसते, डायरेक्टली आपला आन्सर मिळतो. ओके. द कम्प्लीट सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स टू सॉल्व ए प्रॉब्लेम in a finite number of steps is called the program.
and a set of related programs is called a software. The person who writes a program is called a programmer. However, to write a program, it is not enough to know a computer programming language. You must understand the problem on hand, and if the problem is solvable, known a method to solve it. बघा, सॉल्वेबल प्रॉब्लेम अँड अनसॉल्वेबल प्रॉब्लेम असे वेगवेगळ्या मेथड्स आहेत. तर याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, आपण हाताने जे प्रॉब्लेम्स सॉल्व करतो किंवा जे प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतात त्यांना आपण सॉल्वेबल म्हणतो. आणि जे प्रॉब्लेम सॉल्व केल्या जात नाही, सपोज जी पॉसिबिलिटी असते फक्त त्याची, जो ॲक्युरेटली आपण सॉल्व करू शकत नाही, त्याला अनसॉल्वेबल प्रॉब्लेम असं म्हणतो. आता आपल्याला फायनाईट नंबरचा सेट दिलेला असेल किंवा ह्या जे स्टेप्स असतील तर त्याला आपण प्रोग्राम असं म्हणतो. ओके, नेक्स्ट इज अल्गोरिदम. व्हॉट इज अन अल्गोरिदम? अल्गोरिदम काय आहे तर ॲन अल्गोरिदम इज अ मेथड कंपोज ऑफ अ फायनाईट सेट ऑफ स्टेप्स दॅट इट फॉलोड accomplish a task. Do you remember the method of finding all prime numbers less than 100 from your 5th standard mathematics? That was the Greek astronomer Eratosthenes' algorithm. बघा, जो अल्गोरिदम आहे तर आपण फायनाईट सेट जो आपल्याला सॉल्व करायचा असेल तर त्याच्यासाठी काही स्टेप्स असतील, तर ह्या आपण शिकलेलो आहे 5वीमध्ये. ओके, तर आणि बघा हे जे आहे अल्गोरिदम आहे तर ह्याचा शोध कोणी लावला आहे, ते एका ग्रीक ॲस्ट्रॉनॉमर इथेल्सिस या नावाच्या व्यक्तीने याचा शोध लावलेला आहे. ओके, बघा आता इथं आपल्याला नेक्स्ट दिलेला आहे. द वर्ड अल्गोरिदम हॅज स्पेशल सिग्निफिकन्स इन कम्प्युटर प्रोग्रामिंग व्हेअर इट रेफर्स टू अ प्रिसाइज मेथड दॅट ए कम्प्युटर कॅन यूज टू सॉल्व ए प्रॉब्लेम. As a great example, let's consider two methods of finding the greatest common divisor. The first of these two algorithms. Example 4, you learn as the prime factor method of the finding GCD in your 6th standard mathematics. बघा, इथं आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ते एक्झाम्पल्स तुम्ही बघितले का? हे बघा, इथं एक्झाम्पल्स दिलेलं आहे. 4 नंबरचे एक्झाम्पल आहे. ते एक्झाम्पल काय आहे, फाइंड द प्राईम फॅक्टर्स ऑफ द फर्स्ट नंबर. किंवा त्याचा आपल्याला इथं अल्गोरिदम दिलेला आहे. तो अल्गोरिदम काय आहे, अल्गोरिदम फर्स्ट जो आहे तो आहे फॉर फाइंडिंग GCD ऑफ 3 इंटीजर. तर आपल्याला 3 जे ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर असतील किंवा GCD असेल ते काढायचं असेल तर ते 3 इंटीजर नंबर आपल्याला त्याच्यासाठी घ्यावे लागतील. तर त्याच्यासाठी आपण आधी अल्गोरिदम तयार करून घेतो. ओके, तर अल्गोरिदममध्ये म्हणजे काय आपल्याला नेमकं काय स्टेप करायचे ते बघा. तर फर्स्ट स्टेप दिलेली आहे, फाइंड द प्राईम फॅक्टर ऑफ द फर्स्ट नंबर. आपल्याला पहिला प्राईम नंबर जो त्याचा फॅक्टर असेल तो आपल्याला फर्स्ट नंबरचा फाइंड करायचा आहे. नंतर आपण तसंच सेकंड घेतो आहे, थर्ड घेतो आहे आणि नंतर फाइंड द फॅक्टर्स कॉमन टू ऑल 3. तर या 3 मधला जो कॉमन डिव्हायजर असेल तो आपल्याला काढायचा आहे. तर 4th स्टेपला आपण ते घेतो आहे. ओके, बघा त्याच्यानंतर 5th नंबरची स्टेप आहे, GCD ऑफ द नंबर्स इज द प्रोडक्ट ऑफ ऑल द कॉमन फॅक्टर्स. तर GCD मधले जे काही नंबर्स असतील किंवा कॉमन फॅक्टर्स असतील ते आपण सेपरेट करतो. ओके, टू राईट ए कम्प्युटर प्रोग्राम युझिंग धिस अल्गोरिदम, हाऊ वेअर यू विल हॅव टू टेल द कम्प्युटर्स हाऊ टू फाइंड प्राईम फॅक्टर्स of an integer and how to find factors common to or more integers. The following is algorithm precise and concise. तर इथं आपल्याला परत एक दुसरा दिलेला आहे अल्गोरिदम. तर तो कशासाठीचा आहे, अल्गोरिदम टू फॉर फाइंडिंग GCD ऑफ 2 इंटीजर्स M and N. तर इथं आपल्याला M आणि N दिलेला आहे. तर तिथं आपण कुठली पण व्हॅल्यू घेऊ शकतो. तर आपल्याला काय करायचं आहे, GCD फाइंड करायचं आहे. कशासाठी, तर इंटीजर नंबरसाठी. ओके, तर डिव्हाइड M बाय N, लेट R बी द रिमाइंडर. या आधी हा असा अल्गोरिदम असतो, नंतर आपल्याला हे आपण फाइंड करतो तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरज नसते, डायरेक्टली आपल्याला आन्सर तिथं मिळतं. ओके, नेक्स्ट आहे आपलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ अल्गोरिदम. त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेला आहे इनपुट.
तर इनपुटमध्ये काय आहे, नन ऑर सम क्वांटिटीज दॅट आर एक्स्ट्रिक्टली सप्लाइड. फॉर एक्झाम्पल, द पॉझिटिव्ह इंटिजर यम अँड एन आर द इनपुट्स इन एक्झाम्पल 5. बघा इथं 5 नंबरचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये जे इंटिजर पॉझिटिव्ह इंटिजर आहेत एम आणि एन, तर ते आपलं इनपुट आहे. ओके. नंतर नेक्स्ट आहे आउटपुट. ॲट लिस्ट वन क्वांटिटी इज प्रोड्युसेस. तर आपल्याला एक तरी क्वांटिटी प्रोड्यूस करावी लागेल एका वेळेस. ओके. नेक्स्ट आहे फायनाइटनेस. अँड अल्गोरिदम मस्ट ऑलवेज टर्मिनेटेड आफ्टर द फायनाइट नंबर्स ऑफ स्टेप्स दॅट टू इज रिजनली शॉर्ट टाईम. तर आपण जेव्हा अल्गोरिदम जो आहे तो टर्मिनेट करतो त्याच्यानंतर फायनाइट नंबर आपल्याला स्टेप बाय स्टेपमध्ये मिळतो. नेक्स्ट आहे डेफिनेटनेस. ईच स्टेप ऑफ एन अल्गोरिदम मस्ट बी प्रिसिसली डिफाईन. तर आपण याच्यामध्ये जो अल्गोरिदम असतो त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप डिफाईन करत जातो. नंतर नेक्स्ट आहे इफेक्टिवनेस. तर ऑपरेशन्स ऑफ व्हेरी स्टेप ऑफ एन अल्गोरिदम मस्ट बी सफिशियंटली बेसिक दॅट दे कॅन बी डन बाय अ पर्सन युझिंग पेन्सिल अँड पेपर इन अ फायनाईट लेंथ ऑफ टाईम. तर बघा तुम्हाला पेन्सिल आणि पेन घेऊन बसायची गरज नसते. आपण डायरेक्टली याच्यामधून आपल्याला त्याची जी लेंथ असेल किंवा काही ॲन्सर जे असेल ते आपल्याला डायरेक्टली मिळते. ओके. नेक्स्ट आहे each step of an algorithm may require one or more operations and therefore several statements in a program, which is statement containing one simple instructions to achieve defined progress are written in a programming language. Such languages are designed so that each statement has unique meaning. A program is thus a algorithm expressed in a computer programming language. तर हे जे अल्गोरिदम्स आहेत तर हे आपले जे कम्प्युटरची प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे तर याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे किंवा जेव्हा आपण अल्गोरिदम तयार करतो तेव्हाच आपल्याला प्रोग्रॅमिंग इझिली कळतात किंवा इझिली आपण सॉल्व करू शकतो. नेक्स्ट इज फ्लोचार्ट. टू राईट प्रोग्राम्स यू नीड टू नो हाऊ टू यूज अ कम्प्युटर प्रोग्रॅमिंग लँग्वेज, बट मस्ट बी इन one or more computer programming language is not enough to write a program. The true nature of a program is the dynamic processes. It has a flow, that is something happens with every instructions. An engineer draws the plan of an engine and writes its specification, but the drawing on a paper does not convey moment. When you look at such a plan, it will be very hard to imagine 3 dimensions which parts move and how they move. A programmer must have a skill of seeing the process that it captures in a computer program. A flowchart is a dynamic representation of an algorithm. It is therefore a sort of roadmap of a programs which give us a better idea the dynamic natures of the programs and all the possible courses through. A flowchart can have any of the 3 basic flows. Figure 5.1. बघा इथे फिगर दिलेली आहे 5.1 जी आहे ती आहे बेसिक फ्लोज इन अ फ्लोचार्ट. आणि नंतर बी दिलेली आहे ती आहे नॉर्मल फ्लोज अँड सी जी आहे ती आहे लूपिंग. ओके. तर जो आपला प्रोग्राम तयार करण्यासाठी आपण पहिले अल्गोरिदम लिहितो. त्या अल्गोरिदममध्ये कम्प्युटरला काही जे काही म्हणजे काही सूचना वगैरे मांडलेल्या असतील त्या आपण त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे अल्गोरिदममध्ये टाकतो. त्याच्यानंतर बघा फ्लोचार्टवरून प्रोग्राम तयार करणं आपल्याला खूप सोपं जातं. तसंच आपलं दैनंदिन जीवन असतं त्याच्यामधलं काही उदाहरण द्यायचं झालं तर बघा आपल्याला घराचा पत्ता शोधायचा असेल तर त्या पत्त्याचा आपण आधी मॅप तयार करतो किंवा आता आपण डायरेक्ट गुगल मॅपवरती सर्च करून डायरेक्टली जातो. ओके. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं घर शोधणं किंवा घराचा ॲड्रेस शोधणं सोपं होतं. ओके. तसंच इथं आपल्याला फ्लोचार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये काही म्हणजे जसं आपण बेसिक त्याच्यानंतर नॉर्मल फ्लोज आणि काही लूप्स असं सिलेक्ट करतो त्याचप्रमाणे आपल्या फ्लोचार्टचं पण तसंच असतं. तर इथं आपल्याला काही सिम्बॉल्स आहे, नेम आहे आणि त्याचे मिनिंग दिलेले आहेत. तर फर्स्ट जो सिम्बॉल आहे तो आहे टर्मिनल बॉक्स.
हा टर्मिनल जो बॉक्स आहे हा आपण स्टार्ट आणि स्टॉप करताना यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इनपुट आउटपुट बॉक्स. शोज द नेसेसरी इनपुट अँड द आउटपुट. आपण याच्यामध्ये आउटपुट आणि जे इनपुट द्यायचं असेल ते आपण याच्यामध्ये शो करतो. नेक्स्ट आहे प्रोसेस बॉक्स. तर शोज द अरिथमॅटिक ऑपरेशन ऑन नंबर्स ऑर द स्ट्रिंग प्रोसेसिंग ऑपरेशन ऑन स्ट्रिंग ऑफ कॅरेक्टर्स. आपल्याला काही अरिथमॅटिक ऑपरेशन्स किंवा स्ट्रिंग कॅरेक्टर असतील तर हे आपण याच्यामध्ये डिस्प्ले करतो. ओके. नेक्स्ट आहे आपलं डिसिजन बॉक्स. तर डिसिजन बॉक्समध्ये काय करतो आपण, शोज द कंडिशन इव्हॅल्युएट फॉर सिलेक्शन्स. तर आपल्याला काही कंडिशन असतील म्हणजे काही लूप असेल किंवा काही ज्या कंडिशन असतील त्या आपण याच्यामध्ये शो करतो. नेक्स्ट आहे फ्लोज लाईन. तर डिनोटेड द डायरेक्शन ऑफ फ्लोज ऑफ कंट्रोल. तर हे जे डायरेक्शन्स आहेत हे आपण याच्यामधून डिनोट करतो. ओके. द नेक्स्ट इज रूल्स फॉर प्रिपेअरिंग अ फ्लोचार्ट. तर आता हे जे फ्लोचार्ट आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काही रूल्स आहे ते प्रिपेअर करावे लागतात. तर अ गुड फ्लोचार्ट मस्ट मीट द फॉलोइंग क्रायटेरिया. तर काही आपल्याला इथं क्रायटेरिया दिलेले आहेत ते आपण बघूया. देअर शुड बी ओनली वन एंट्री पॉईंट्स अँड ओनली वन एक्झिट पॉईंट स्टॉप. तर आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा आपण स्टार्टचा लूप घेतो आणि जेव्हा एक्झिट करतो तेव्हा स्टॉपचा लूप घेतो. स्टॉपची कंडिशन किंवा जो सिम्बॉल्स आहे तो घेऊन त्याच्यामध्ये ती कंडिशन टाकतो. नंतर सेकंड आहे इन्स्ट्रक्शन इनसाइड ए फ्लोचार्ट सिम्बॉल शूड यूज सिम्पल वर्ड्स लाईक ॲक्सेप्ट, डिस्प्ले अँड प्रिंट. तर जेव्हा आपण इन्स्ट्रक्शन जो फ्लोचार्टमधला सिम्बॉल्स असतो तर तो सिम्पल वर्ड त्याच्यामध्ये घ्यायचे असतील तर त्याच्यामध्ये आपण ॲक्सेप्ट, डिस्प्ले आणि प्रिंट एवढे घेतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इफ मोर दॅन अरिथमॅटिक ऑपरेशन्स अँड प्लेस द सम प्रोसेसिंग बॉक्स दे आर अझ्युम टू बी एक्झिक्यूट इन ऑर्डर ऑफ देअर ॲप्रियन्स. आपल्याला अरिथमॅटिक ऑपरेशन जर का घ्यायचे असतील तर आपण प्रोसेसिंग बॉक्सचा यूज करतो. नेक्स्ट आहे द नॉर्मल फ्लोज इन अ फ्लोचार्ट इट फ्रॉम टॉप टू बॉटम अँड फ्रॉम द लेफ्ट टू राईट. तर आपण नॉर्मल फ्लोज जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण बॉटमला पण जातो किंवा लेफ्ट टू राईट पण घेतो. टॉप बॉटम किंवा लेफ्ट राईट असं पण आपण घेऊ शकतो. नंतर नेक्स्ट आहे फ्लोज लाईन शुड नॉट क्रॉस इच अदर. ज्या फ्लोज लाईन असतील त्या आपण क्रॉस करत नाही. ओके. तर इथं खाली तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 6 अल्गोरिदम फॉर कम्पेअरिंग टू नंबर्स. तर आपल्याला 2 नंबर जे आहेत ते कम्पेअर करायचे आहेत. तर त्याच्यासाठी इथं आपण स्टार्टचा लूप आधी घेतलेला आहे. त्याच्यानंतर जो म्हणजे कुठला बॉक्स घेतो आपण, इनपुट आउटपुट बॉक्स घेतो आहे. ओके. तर त्या इनपुट आउटपुट बॉक्समध्ये आपण 2 नंबर घेतो आहे. इथं आपल्याला 2 नंबर घ्यायचे आहे म्हणून आपण 2 इथं व्हेरिएबल घेतो आहे. तर कुठले घेतो आहे, ए आणि बी. नंतर आपल्याला ते ॲक्सेप्ट करायचे आहे त्याच्यासाठी आपण कुठला घेतो आहे, जो बॉक्स आहे आपण प्रोसेस बॉक्स घेतो आहे. त्याच्यासाठी जे नंबर्स आहेत ते आपल्याला डिक्लेअर करायचे आहे स्टार्ट. नंतर तिथं आपण प्रोसेस बॉक्स घेतो आहे आणि त्याच्यानंतर इनपुट आउटपुट बॉक्स घेतो आहे. ओके. त्याच्यानंतर आपण डिसिजन बॉक्स घेतो आहे आणि त्याला फ्लो लाईन्सने अटॅच करतो आहे. ओके. तर अशी तुम्हाला इथं 3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. ओके. हे बघा, हे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. नंतर नेक्स्ट आहे बेनिफिट्स ऑफ अल्गोरिदम अँड फ्लोचार्ट. तर आता जे अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट आहे तर त्याचे बेनिफिट्स काय आहेत. तर बघा, फर्स्ट आहे इन्स्ट्रक्शन्स टू द सॉल्युशन ऑफ प्रॉब्लेम्स कॅन बी प्रिसेट कन्सिस्टंटली इन अ फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स. तर आपल्याला काही फायनाईट नंबर घ्यायचे असतील तर आपण त्याच्यासाठी खूप मदत होते अल्गोरिदमची. नेक्स्ट आहे द ग्राफिकल नेचर ऑफ फ्लोचार्ट हेल्प्स इन अंडरस्टँडिंग द प्रोसेस अँड फ्लोज ऑफ कंट्रोल. तर जे काही ग्राफिकल फ्लोचार्ट आपल्याला घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी ही प्रोसेस असते तर ही खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर नेक्स्ट आहे व्हेरीफाईंग दॅट ॲन अल्गोरिदम
विल परफॉर्म द एक्सपेक्टेड कॅल्क्युलेशन्स. नेक्स्ट आहे ॲनालायझिंग अँड अल्गोरिदम फॉर इफिशियंटली अँड कॉम्प्लेक्सिटी. नंतर नेक्स्ट आहे कोडिंग बिकम्स इझियर. नेक्स्ट आहे being language independent and algorithm or proven efficiently can be timeless. The same algorithm and its flowchart can be implemented in different or newer computer languages. तर असे तुम्हाला इथं जे बेनिफिट्स आहेत तर ते इथं दिलेले आहेत. ओके, बघा जे अल्गोरिदम असतील तर हे आपल्याला सोप्या भाषेत म्हणजे अल्गोरिदम जर का असेल तर तो आपण सोप्या भाषेत लिहिला जातो. तर तसंच जे फ्लोचार्ट असतील तर त्यात चिन्हांचा वापर करून दर्शवला जातो. तर याच्यामुळे काय होतं की आपण त्यांचा वापर करून कोणताही जो असेल तर कम्प्युटरच्या भाषेला आपण प्रोग्राम लिहिला जाऊ शकतो. ती लँग्वेज कुठलीही असो, मग C असो, C++ असो, कुठलीही लँग्वेज असो. ओके.